मी स्वतः ती गोष्ट पाहून आलेलो सांगतोय मी तुम्हाला. मी फक्त कुठेतरी वाचलेली गोष्ट सांगत नाहीये. मी संपूर्ण गुजरात राज्य फिरत असताना मी कच्छमध्ये गेलो, ज्याला आपण कच्छचं रण म्हणतो. आज जी मराठवाड्याची सोलापूरची जी अवस्था आहे ही खूप बरी, कारण चांगली सुपीक जमीन तरी आहे. ह्यांच्या नादानपणामुळे खराब होतीये, तो भाग वेगळा. पण तिथे त्या कच्छमध्ये काहीच नव्हतं. नर्मदा नदी कुठे आहे? ही नर्मदा नदी एका बाजूला, कच्छ दुसऱ्या बाजूला. बाबांनो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्या नर्मदेच्या पासून, त्या नर्मदेच्या पात्रापासून तिथून त्या कच्छ पर्यंत त्या संपूर्ण प्रदेशामध्ये त्यांनी कॅनॉलच्या द्वारे त्यांनी पाणी पुरवलंय. काही 100 किलोमीटरचा कॅनॉल हा त्यांनी बांधला. मी स्वतः तिथे गेलो. मला तिथे काही लोक भेटले. त्या लोकांनी मला सांगितलं त्यांचा मळा होता, त्या मळ्यावरती मी गेलो. मी विचारलं, म्हटलं किती रे, जमीन किती आहे? तो बोला, माझ्याकडे आता साधारणपणे 400 एकर जमीन आहे. कच्छमध्ये बोलतोय मी, कच्छमध्ये 400 एकर जमीन आहे. मी त्याच्या आतमध्ये घरी गेलो. असंख्य फळं अशी त्यांनी टेबलावरती लावली होती. मला वाटलं मी येणार म्हणून लावली. नंतर अर्थात ती माझ्यासाठीच होती, तो भाग वेगळा. पण नंतर मला कळलं ती सर्वच्या सर्व फळं ही त्या शेतात पिकली होती. मी म्हटलं इथे कुठून राहिले? ते बोलले, नाही, कच्छवरती आम्हाला पाणी, जे कॅनॉलमधनं पाणी आलं, आता आमच्याकडे सगळी शेती व्यवस्थित होते. म्हटलं कुठे जातात ही फळं? ते बोलले, सगळे रिलायन्स फ्रेशला जातात. कॅनॉल नेलं, पाणी नेलं, जमीन सुपीक केली, त्यांचा माल उचलायला तिकडे इंडस्ट्री आणली. करोडो रुपये कमवतायत आज, लाखो रुपये कमवतायत तिथले शेतकरी. जिथे काही उगवत नव्हतं अशा ठिकाणी पाणी नेलं त्या माणसाने. या आमच्या सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या मंत्र्यांना मला फक्त खरंच सांगायचंय, ते सकाळी मोदी जेव्हा आंघोळ करत असतील ना, त्याचे 2-2 चमचे पाणी पिया सकाळी. नशीब मी आंघोळीचंच बोललो. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा काय असला पाहिजे? हा त्या राज्याचा विश्वस्त असला पाहिजे. तो विश्वस्त असला पाहिजे. हे सगळे मालक व्हायला गेलेत. सगळं आमच्या मालकीचं, बापाचा माल सगळा खा. तुमच्यासाठी करायचं